गौतम बुद्ध आहे। मी सध्या नागपूरच्या भीमचौक परिसरामध्ये आहे आणि भीमचौक येथून आपण बघू शकता ही धम्म रथ यात्रेला आता प्रारंभ होत आहे। हे लेझिमचे पथक इथे दिसत आहे। पांढर शुभ्र असं वस्त्र परिधान करून हे लेझिमचे पथक इथे दिसत आहे आणि समोर या आपण बघू शकता इकडे हे रेजिमेंट जे आहेत त्यांचं पथक सुद्धा इथे तैनात दिसत आहे। बघू शकता रेजिमेंट हे रेजिमेंटचे पथक सुद्धा इथे तैनात दिसत आहे आणि समोरचं दृश्य मी सुद्धा तुम्हाला दाखवेल। इथे पंचशीलचे ध्वज दिसत आहेत बघा आणि डिसिप्लिन मध्ये असं हे धम्म रथ यात्रा या भीम चौकातून निघत आहे। हा फुलांचा वर्षाव बघू शकता तुम्ही आणि इथे हा हातामध्ये पंचशीलचा ध्वज बघू शकता तुम्ही आणि हा फुलांचा वर्षाव या धम्म रथ यात्रेमध्ये जे सहभागी उपासक उपासिका झालेले आहेत त्यांच्यावर हा फुलांचा वर्षाव करताना हे उपासक दिसत आहेत आणि तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करताना आपल्याला दिसत आहेत। हजारोच्या संख्येमध्ये या धम्म यात्रेमध्ये उपासक उपासिका जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। समोरचं दृश्य सुद्धा आम्ही तुम्हाला बघू शकता। संपूर्ण हे दृश्य मी हे भीम चौकातून दाखवत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा जयघोष करताना उपासक उपासिका दिसत आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम चौक येथे हा अर्धाकृती पुतळा आपण बघू शकता। सुरेश साहेब म्हणतेजी अभिवादन करताना दिसत आहेत आणि या रथयात्रेमध्ये आपण बघू शकता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा दिसत आहे। पंचशीलचा ध्वज हातामध्ये दिसत आहे आणि एकूणच सांगायचं झालं तर हजारोच्या संख्येमध्ये उपासक उपासिका जे आहेत ते पांढर शुभ्र वस्त्र परिधान करून या धम्म यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। भीम चौकातून ही धम्म यात्रा निघालेली आहे आणि दीक्षाभूमी येथे या धम्म यात्रेचे समापन होणार आहे आणि जयघोष बघू शकता। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करताना आपल्याला दिसत आहेत आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णकृती पुतळा आपण बघू शकता या धम्म यात्रेमध्ये दिसत आहे आणि महा रेजिमेंटचे पथक सुद्धा इथे उपस्थित आहेत। सुरेश साहेब यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केलेलं आहे। आता ही धम्म जी यात्रा आहे ती भीम चौकातून निघून दीक्षाभूमीकडे जात आहे आणि पांढर शुभ्र असं वस्त्र परिधान करून जे उपासक उपासिका आहेत ते या धम्म यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। जगाला युद्ध नको युद्ध हवा असा संदेश या धम्म यात्रेच्या माध्यमातून दिला जात आहे आणि या यात्रेला आता नागपूरच्या ऐतिहासिक अशा भीम चौकातून सुरुवात होत आहे आणि पवित्र दीक्षाभूमी येथे या धम्म यात्रेचं समापन होणार आहे। आम्ही हे संपूर्ण दृश्य आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत।